चिलटून गेले. हो वजन चिलट झाले. हे पोट्ट सर पॅकेट पुकेट खाते ना पलंगा खाली टाकते. येणार नाही का? आणि सर गावाचं पाणी करते नी हिंडते गेंदा त्याच्या पाया मागून येते एवढे चिलट. हो मला उपसायला जाते ना तो. सांगून तर अशी राहिली. अन्नात खेळते बिचारा. आणि खेळते बेचारा. साऱ्या सोनीचा नातू हागून ठेवते त्या गोठल्यावर आणि ढोर वासरा बी आणि तिथं खेळते तो सारे चिलट घरात. वळले पण नको घेऊ. तावल्या सुनानं बेट आणली आहे चिलट माराची. कुठे गेली? हे घे ये ना मार घे. हट मी नाही मारत. मला भेव लागते त्या मशनीच्या. थोडं थोडं चिलट उडते त्यानं. घे लवकर. नाही घेत जाऊ दे. भोसडीच्या हात सीधे ठेव. पार बुडातून भाऊपुरच टाकीन. काय व्हायचं धमक्या बायकाच्या वाटी जाते. का म्हणलं? धमक्या म्हणतो मले. तू मती मन मचाड. निवडतोन हलवता आवाज काढणं. बेला वाटते मले डखरली तर. माय बहीण कुठं आहे रे? कुरड आज फडकूनच टाकतो. का बोलते तर एक तर कानावर चोरात ठेवून दिली. काही ऐकू बी नाही. एखाद दिवशी चांगली सुई गरम करतो त्याला फेंडाईलाच लावतो. ना झोपाच्या कामाचा ना बसाचा. मग चालतो. माय बहीण कुचिन पात्र. कुठे भेट? मी नाही भेट. फार धमाके घेतले मी अंगावर. असे घाव अशी चालू होते. तिकडे काय भ्या लागते मले. अल्लादी कर इकडे बाय सवानात. हा टीचर रे कायचा भेव आहे हे बाय. आता चालू करते हे बाय. कायची बॅट कोणत्या भोकडे आणली हे घरात. मला मारायची साजिश आहे तुमची. भोगान तुम्ही पुटू पुटू. मला माहित आहे ना मी मेली पाहिजे हात लावला पाहिजे. मला समजत नाही कैल्यांच्या वस्तू घरात सर्व माहित आहे मला. माझ्यासाठी आणते. केनं ढुंगणा खाली धमाके. गाव की गाव सारं तावल्या पाहिजे होते. एखाद दिवशी तू नीच चांगला गरम तवा करतो त्याला छाती धरून मारतो. थुकू नको किडे पडू पडू मरशील. बाई चाय मान मा. हो मानतो. थांबा बाबा घरातलं झाले मच्छर झाले आहे. नसल्या चहामध्ये पडून जाईन. बिना हड्डीचा माल सगळा गिरून घ्यान तुम्ही. काय नाही उदबत्ती आणली गे तुले पुजाले. घरात मच्छर आहे तर मच्छरसाठीच घुमून राहिली ना. काय म्हणलं? डाळ दोडके केले खाता का म्हणलं. हे सांग तुला हे उदबत्ती फिरवाची होती तर हे बॅट काय आणली घरात? हे बी कामाची होती पण आता बयकली. करंट मारते. हात नको लावच्या बाबा तुम्ही. हो बाई याने हात लावला. मला पहिलेच भ्याव लागते. बाकी मेले तर चालते. कान चुन्न पडला मावला. जाऊ दे हे कवळी गुमू झाले ना गेले ना मच्छर. चाल भाजीच्या करावं आपलं रातची सोय लावा. आणि पापडून घेतो. सारे किल्ले किल्ले कायचे. हा बैल तर चांगले आलीच नाही बसा. काय का दादा घरी? नाही आहे गावला दादा घरी. वासाळ वंगार आली पोचडा. बापा आज सारच घरी आहे वाटते. हो आम्हा दोघांना त्यासारखं कुत्रीसारखं हिन म्हणतं का गल्ले ना. हो नाही तर का आम्हा सासा सुनले घर लागते. दाद लागते तावल्यासारखं नाही आहे. तू नाही तुही गोष्ट नाही करत आहे मी. तू हिन कुत्री आणि पोरी संग. मी बाबाची ना मावली गोष्ट करत आहे का नाही जी बाबा. हो बाई मला वाटलं कामा गिमाले गेले असन तुम्ही. म्हणलं मास गिन हालवत राहीन तर हालत कमी होईल तुमची. जात जा जरा अशा भके घेत जा. मावले हालतीले झुरू नको. तू आपलीच हालत पाहून घे. मार दिसत त्या बिमार बकरीवानी. चालली तिथं तर भुकाली तर कुत्री. इथं आली काही नाही भोकाशे करायला ते सांग. बरी आठवण दिली पहा. मला कधी जोरात मोतू लागली होती. तिथं नाही का सुभद्रीच्या दुकानात बसली मी दाणे काढत. भुल्ली माणसं होती तिथं. म्हणलं दादाच्या घरीच जाऊन येतो. भोसळा चोदे. तरी बाजारात बसली होती तिथंच नाही जाती का मुताले. एवढं मोठं मुत्री घर आहे त्या बाजारात.
इथं आली का वाचोडा करायला दारे? हो त्या मुत्री घरात जातो सारे पोयते मांडले राहायचे पाय ठेवायला जागा नाही राहत ना वासही किती गंदा येते मी नेतच बाबा तिथं मासीन सैन्यावर कसा तरी जीव लागते मला. बापा जसा काही त्या मुताचा सुगंधच येते असा बहार शिलते माझ्या घरामध्ये नाही. आता आली जायचं एवढ्या खेपीनं मुतून घेतो एकदम असे नको करत जा. पाय बाई मूत गीत खरी बाई मनही नाहीये पण चांगलं पाणी 2-4 बालट्या टाकजो असा वासोडा करून जाजो नको आपल्या घरी. मुतून येतो. पाहिली ते बेकार गाडी चोदर बुलली धसलीच ते नाही म्हणलं तरी. आता बरं लागून राहिलं मला मुतून आली तर. पाणी टाकलं का? हो टाकलं एक मग्गा टाक्यात बी हात नाही पुरत पुढं बुडायला लागून गेला हाय पाणीच नाही काय टाकू. असं वाकाजी तावला जीवाकडे येते चांगलं खड्डून पाणी काढ ना 2-4 बालट्या पाणी मार नानी. बापा मी काही जनावरच होय एवढा मुताचा वास येऊन राहिला मावल्या. अव भोसडे तू जनावरापेक्षाही निपटारा आहे जा होय पांटा. तोंड नको सोडू मावलं. टाकलं म्या तुम्ही जास्त बोला नको मावले मी बापाचं घर होय नाही तर निघा घराच्या बाहेर सारीच सारे. टाक म्हणलं का? टाकतो मी. पाहिलीच हे कुत्री आता ना संडास बाथरूमला कुलूपच लावून ठेवतो. यासोबत येतो गे तू. हो गे तिच्या पायी आमचं बी हात न मुतणं बंद कर आम्ही कुठे जाऊ म्हातारी माणसं. रस्त्यावर जा नाही तर गल्ल्यावर मुता मला नको सांगा. हट हट करू नको उठ लवकर ना पहिले पाणी टाक ना नीट. शाळेत आवाज येऊन राहिला मला आज बरोबर. हो बाई अधिक चिलट होऊन जाईन घरात नाही तर. का म्हणलं पाणी टाक पाणी पाणी. हा तिची अरे ऐकूच नाही येऊन राहिलं. बाई ह्या बुढ्याने त्याने कान धरून मारले सू सू आवाज येऊन राहिला कानातून काही समजून नाही राहिलं. असं होय का? बाबा पेन्शन आली असेल ना द्या ना. हो बाई कालच आली. आली मला 5 रुपये पैसे देतो. हा हे कसं ऐकवलं तुला आता जावय लवकर पाणी टाक. लभरी माझही पोट्टी बी ह्या वयात थंड धुवायला लावते तिचे तिनं मावलं केलं पाहिजे का मी तिचं केलं पाहिजे हे पोट्टी वज्जरच आहे. आता जातो पाणी टाकतो सारे इरभर तेच करतो. बाई अशी काही चिलट जात नाही. एखादं डसलं मसलं म्हणजे डेंगू मलेरिया होऊन जाईल मोठ्या बिमारीवर फेकून देईन मग हाती नाही लागत. एक काम कर वाढत जा आणि निंबाचा पाला तोडून आण आपण जाडून धुवा करून मग नाही येत मच्छर. आई भूक लागली. आई बुढी डबल लागली का लुगड्यात वास येऊन आला. हे सोड तिथे तर चालूच राहते ढाढून पण ती यातो आली आता मी सारा बाजार पूजला ना मुतार लागली तर इथे येऊन गेली सुगंध सोडून गेली ते दारी. थांब आई मी तिच्यासोबत झगडाच करून येतो मग ते डबल येणारच ना घरी. नाही नाही काही गरज नाही दादा बैतार तर हायच पहिले डोक्यात गोटा मोठा मारून देईन नसली उपास मीच करतो का करायचं आहे तर. नाही मी आताच पाहून येतो तिला तर. जाऊ दे गेलं तर गेलं धुना करायला वाड्यातून पाला घेऊन येतो. हो बाई जा लवकर ये जा. चल जातो पाला तर आणतो खरी पण हे मच्छर मुरको तर मेले तर ठीक नाही तर ह्या बुडाबुडी सकट पार घर देतो धडकून पार देतो पेटून. मग बोलत बसत का करावं माणूस एकटं कुठं घरी जाऊ साड्यावर माझी पडून पडते. माय इथं आली तर खरी पण हे एवढं मोठं जार ना मी लहानशी दुखली बाई कसा हात पुरण. त्याच्यापेक्षा भगतलेच फोन लावतो याच्या सांगतो मायबापाचे नखरे. हिचा काय लिहिला आता. हॅलो हा बोल. हॅलो ता बापानं मला इथं निंबाचा पाला तोडायला पाठवलं त्या बापाला जराशी किव नाही येत मावली. हा मी आता इथं पाला कसा तोडू. जाऊ दे म्हातारे आहे ते. अबे तर ते सर ठीक आहे पण आता इथं हात नाही बुडून राहिला पाल्याले तू इथं ये ना मला 2-4 खांद्या तोडून दे पटकन. आता त्या खांडासाठी माझा धंदा बंद करू का मी. एक काम कर त्या गार्डन मध्ये झुला आहे का नाही 3 वेळा जोरात झोका घे आणि झरकन कूद त्या झाडावर आणि तोडू ना. आणि तुला झप्प कण्याने दिली तर नाही चालणार का. ठेव फोन मी मावलं पाहून घेईन का करायचंय का नाही. आपली हेपल टेपल करते मलाच काही ना काही जुगाड लावायला लागेल. पेन्शन आली तर मला देजो कानाचा पडदा फाटला वाटते मावला इलाज करायचा आहे. हे चाल नाटकच करतो का सारं येते ऐकू माहिती ना मले. का म्हणलं किती पैसे देशील. 10,000 दिन. खरंच हे कसं ऐकू आलं तुले चांगलाच आहे पडदा. एक काम कर गरम तेल कर त्याच्यात हिरोती मीठ झोक आणि टाक कान्यात आणि झोपून राह. तू आपल्या ढोंगणात झोक हिरोती तिथे झोकाची आहे तर मला सांगते. संपानाला अगं बाई कायची कुचकुच होय काऊन
अजून झालंच नाही का तुमचं स्वतः उठ हा? झालं असं लगेच साऱ्या गल्लीवर आवाज येऊन राहिला तुमचा. माजरी बोक्यासारखे लढत राहता बापा एकदम. चूप राहा दोघं बी. धुवारनं लावतो आता मी आणि मा पोट्ट कुठे गेलं तसं पाहिजे नाहीत का त्याने जरासं. नाही बापा एका प्रकारे तो इचू पकडला कामाचा पण तू पोट्ट नाही चिलचं मूठ लफक 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 लफक. बापा जसं काही तुला चावाच घेते बा पोरग. चावा नाही घेत पण बोलते कसा सिद्धा मनाले टोचते. माले लेकर नाही बोलले मला असे कधी. हो हो माहित आहे मला. हे तर आल्या खेपी उतरून ठेवतच राहते. कोणाला सांगतं की एवढ्या गोष्टी घरनं करायचं आहे मला रिकामी नाही मी तुमच्यासाठी. नसली मुतासाठी तनफन तनफन करून ठेवते. हा आज मॅच हिस्सा घेतला तर काय राहील त्याची चिरोटी. उगाच भाषाकडे पाहा लागते म्हणून लहानसा भाषा हाय आपल्या तोंडापुढं आत्या आत्या म्हणून आपण हे सोडून देतात. जाऊ दिले का त्याच्या आयला मी घेत नाही. नाही तर हे लोक असे गुहार यायले असं घेऊनच राहिली असती मी. पण आता तो माझ्या भाषा वय थोडी कोणाकडे पाहिजे. आता मी त्याला जीव लावून तर तो मला जीव लावून मला दाट ठराईल म्हणून मी घेत नाही बिचारा. चल झोपतो आता मी. फक्त मुलासाठी एवढी बोलली बापा. कोणाचं टेन्शन घ्या जाऊ दे झोपतो. जेव्हा पाहिलं तेव्हा मा घरी येते गंदगी करून ठेवते. मा आईसोबत झगडे करते. आज पाय मी हिचं का करतो. आत्या झोपली आहे ना. आता पाय मी का करून ठेवतो. अरे माय घर लोकांच्या घरात पाणी उडाला का. पोट राहिला आलं असं. अगे माय मुठलं खाली अंगावर भोसडीच्या भात धुवायचं त्या घरचं खातो का त्या बाबा आणून देते मला मारदार साठा. काय पडतं अगे माय कायचा धुवा केला घरात. पोट कुठे गेलं पाच चिरूनच काढतो आज त्याले. आज खातमात करतो असा कसा मुतते तो. का केलं कुठं गेला. माय बहीण धुवार धुवार करून टाकला काही दिसत नाही राहिले. अगे माय आता मग बाप आहे येते का ती आता. जाऊ दे आई तर याच्यावर बी चांगले रट्टे पाहिजे. काय होय की काय बमलून राहिलं कायचं होय. हट्ट माय कुठं धसला दिसून नाही राहिला. अगे माय मी दिसली तर नसन. अहो बाई पोट्टीनं मारलं. पाय बरं बाप जायची कुठं आहे सांडील इथंच होती. हट काही बोलता का जी ते मंगळ वाचाड लहानशी आहे का एवढी मोठी बाई दिसणार नाही का. कुठंच तर नाही दिसून राहिली मला. आणि तसे तुम्ही हा कुठं माय त्याला लाज सरम नाही. माशी बहीण ते पोट्टीला बदनाम करता मारून दिन बसून जाईन अंगावर उडून जाईन. चालण्या लागल्या बाई त्याला. तू आपलं काम कर. जास्त दिवस नाही जगत तो. जास्त दिवसाचा मैमान नाही आहे. जे कर लवकर गरम गरम पोळ्या टाक भूक लागली. हो नाही तर का हातचं काम सोडून यायला लागते. जाऊ दे आपलं काम करतो मी. चांगली अंग झाकून बसतो. सगळा धुवा धुवा झाला घरात. सारे घरात आहे पोट्ट इथं तसं कुठं. अगे माय मारलं तोडली गे बाई पाय मला मारते अंगावर बाई पाय कसा मारून राहिला व चौथ्याच्या अंगावर. खेळग्या पागल झाला नाही आणि पागल खाण्यात. भोकात म्या मारलं. मी तर इथंच बसलोय कळच्या. माय माऊली माय माय दोघांनी लाता खाल्ली आज पोट्याच्या चक्कर मध्ये. आता का करू. छान मरघाडी घरी काढली घासाव धुव्या धुव्या तिथं बसवणे अंदर असतो. मले मारलं तेव्हा कशी म्हणत होती गुठेले चांदणं लागला पिसटला हाय. घे ना आता माय मरण मागतो. काय ना आता कोण मारलं तर मारायले मर अधिक. कोणता मादर चोक घासलाय घरात माहित नाही. हे माहिती केली तिनं वाड्यात पाळा आणायला हिच्याच पायानं काही आली अवध सावला बोला खोला. तुई मुई नाचून राहिली. नाही ठेवत हे आपल्या लेखाव का ठेवच करते. हट्ट माय कायची पुटपुट ह्या बुडीची. जाऊनच पाहतो कायची पुटपुट व्हायचं. हट्ट माय का करायला जातो ना का होऊन जाते मावल्या हातानं. मला बी नाही समजून राहिलं. ओके माय तिथं बसला हा याच्या गांडीच्या सालपडं लोंबत आता दिसला. आता नाही सोडत त्याने. धुव्या धुव्या दबक्या पावल्यानं जातो पकडतो लेकाने. माय बापांना आता खाल्या बोकडा. ओके माय पायावर काला सरक मरक तर नाही. कोणाला डसून फसून नाही चांगला धरूनच जाऊ. जमला पकडला आहे ना तरी. वहिनी तुम्ही का. अरे बापा अगे माय वंगारचा आवाज एवढ्या धुवत दिसून नाही राहिली. कुठं आहे तर कुठं आहे गे. बाय बाय म्या म्हणलं होतं ना तुला कुठेतरी हाय पोट्टी. वहिनी खालतं पा खालतं. हो
पायाखाल तर सरफ आहे दसून फसून देईन म्हणून दाबलाय त्याला मी कुठ करून मरून येणार बाद जायचा. अरे बाप्पा वहिनी मी वय पाय कडा मरून जाईन मी. आगे बाय मी म्हणलं होतं भैया हाय पोट्टी कुठे तरी मला मारलं नाही न दिसल्यासारखी झाली मले. अरे बा पोट्टी कुठून आली. भोसड्यात तो दे घोरपड तू का करतो बा पायाशी दारे हे तुमचं बोकड नाही का त्याला मारायला आली मी. काऊन घे खुची 10-5 खाल्ले का मा पोरानं तावले का तुला चारले मारायला धावून राहिली मागवाय. आता कधी आली हे सांगून तर नाही दे आईले सगळं काही. मी गोष्ट बदलतो. आई आत्यानं नाही का आप्पाजी अधिक आजीले मारलं दुव्यामध्ये. अगे मा हे पोट्टी वय का मारलं. हो का रे दादा भोसड्यात तो दे एवढी मोठी होऊन गेली तू मायबापाले मारा जोगती मान नाही दान नाही तुले मोठायचा कुत्रे. माया सासू सासऱ्यावर हात उचलता दादा ह्या धुवा बाहेर नेऊन ठेवले आणि तू घे कुची भोसड्यात तुझ्या झाले का होय तुया. उचलली काय बाई तिले चांगली तचड तिले कोयऱ्यावानी केवढ्यानं मारलं नक्की ना भोसड्यात छोटी ना. हो बाबा बाप झाई माय बापाने मारता मरून जा कुठं जाऊन. बाई चांगली टाक्यात मोरू टाकतील आणि चांगली फुगून वर येऊ दे ते खतमा करून. माय बापा तुम्ही जल्लाद हा जल्लाद. जरा समाजासाठी जीव नाही दुखत तुमचा. कापून टाका चिरून टाका मोरू टाका फुगू द्या. आता गलती होते काय माणसाकडून आणि हे एवढी मोठी सांडीन रान डुक्कर मग पाठीवर केवढा पाय दिला पार लचकून टाकली मला. जराशी किव आहे तुम्हाला मावली. पाय जास्त इथं फपल फपल करू नको 100 वेळा सांगायचं तुला माया अंगावर बोलायचं नाही. पार तोडताड मोडमाड करून टाकीन समजली का तुला. इथं आली का नाही काम सांगे तू पहिले. ह्या कुत्र्यापायी या लागल्या बोकड्यापायी तुमचा सुपूत कुत्र्याचा मूत. चांगली घरी नेसली होती मी ह्या मावल्या घरी आला मावल्या अंगावर मुतून गेला. सोपते का येले असं शिकवता का तुम्ही आपल्या नातवाले. गेले समजून ठेवत जा चांगले संस्कार द्या. हट मा पोरगा बदमाश झालंय पण असं नालकट नाहीये समजली का. नाहीये म्हणता इकडे ये रे बस इथं. सांग तू मागून यालता का नाही खरं खोटं करून दे लवकर सांग. मायचा गप्पूस सांग लवकर खरं खोटं सांग. म्हणून आई मी नाही म्हणून येऊ दे म्हणून आलो. गँग गँग नको करू चांगला बोल सांग बटकन. आई मी बी गेलो तिच्या घरी मी बी मुतून आलो. ते आपल्या घरी येते ना ते बी मुद्दे तर मी बी मुतून आलं. मी ना का गलत केलं. आता कसं वाटतं तिच्या घरी मुतून आलो तर. पहा वहिनी पहा खोटं बोलतो का मी. पहा लाजगीत आहे का तुम्हाला कसं शिकून ठेवलं पोट्ट. एखाद्या दिवशी तुमच्या तोंडात मुतन तरी समजन. अरे डिंगला शोभला का तुला असं आत्या होय ना असं नाही करावं दादा आपली आत्या होय. बापा झालं बे एवढा. अगे तर काय म्हणतो हिऱ्यानं फडकून टाकू का त्याले लहानसा जीव आहे तो झाली गलती. बापा मायसवा तुम्ही पोराच्या गलत्याला पोता अशा नको केवढा मोठा जुर्म करण. मी राहिलो ते चांगली फडकून काढला असता फक्त रान करून टाकला त्याले. झालं असं ना झालं रागवलं ना मी आता त्याले. हे पोट्टा उठ तू बी अभ्यास करायला हे अंदर आणि जा तू बी आपल्या घरी जा झालेलं आहे तवाशी झाली उठ बरं जा. असं कसं मग अंगावर चौथ्याला असं 2 झापणी मारल्याशिवाय मी जाणार नाही इथून. ढुलकतो त्याला चांगले मागं व्हाय का झालं असं म्हणलं का जाणं आपल्या घरी जाणं बा जाणं. असं कसं ते मावल्या हाती द्या त्याले. द्या लवकर इकडं द्या. चाल मागवाय मी ना मा पोराले कधी 5 बोटाची झापण नाही मारली तू का मारशील का गे त्याले. क्षण बाई क्षण चांगली हे बी तशीच आहे. त्या घमीला धुव्यात टाकतील चांगले हात पाय मोडून चांगला धुवार नदी करून. धुलकतो त्याला चांगले. हो लाजा सन्मान वाटत माय. हो लाजा सन्मान आहे तुले खरंच का. तिच्या घरून ते इथं मारायला येणार आहे का तुले. मासी वय का ते मारून दिनं दिसणार नाही. हो त्याला शरम नाही आहे. हो थांबून जा. घरात एवढं दुपट झालं आमचं बसलं एवढं मी बाहेर बसलाय. या भाडव्या पाहिजे सर्व आणि स्वतः बाहेर हालकटंड करून राहिला. 100 गेला ठीक आहे व्हिडिओ भरते आता. बरोबर आहे मेहनत निघली पाहिजे. आसू का बदला देणं पडेल. मी कालच सलाईन लावून आली डोळे दाखव त्याचे. याचं ऑपरेशन झालंय मी सलाईन लावून आली हो काल. बाकी आहे ना उडून जाईल कुरकुर. हो त्याला शरम नाही आहे. पोटीले बदनाम करते. माशी बाय का ते उडून जाईन हे दिसून राहिलं. थांबून जा.
आला का लवकर नाही आंध्रे फडकवा म्हणता मी राहिली असती का नाही चांगला चिरून काढला असता म्या पोराची गलती दाबता म्हणून उद्या चालू नका मी राहिली असती का नाही काय राहिलं पहिले हो मला माहित आहे मावला खाल हो मला माहित आहे मावला पायाखालचं सरफ आहे डसून फसून देईन म्हणून दाबलाय त्याला मी कुच करून मरून राहिला बाद जायचा मा अंगावर शेमूळ सांड नाही हे बा लोक म्हणते डबल रोल कशी होते अशी होते पण इन वन फ्रेम. कोणाचं टेन्शन घ्या जाऊ दे झपतो मागव आहे का वा मॅडम एवढ्या नको पादा सरायची इकट पडली आहे चालू आहे? हो चालू आहे? हो काय रे का व्हायले का बुवारा चाय ताजी तवानी आसाम. माझ ही पोट्टी बी ह्या वयात थंड धुवायला लावते तिचे तिनं मावलं केलं पाहिजे का मी तिचं केलं पाहिजे हे पोट्टी वज्जरच आहे आता जातो पाणी टाकतो सारे इरभर तेच करतो गेलीच नाही